शेतकऱ्याला बळाचा वापर करून या ठिकाणी लाठीमार करणं, त्यांच्यावर अन्याय करणं, त्यांना हे करणं, दमदाटी देणं. काल सकाळी माझ्या मतदारसंघामध्ये फार गुजरात बॉर्डर असल्यामुळं मला उशिरा कळालं. मी 12:30 वाजता घाटाच्या वर निघालो, परंतु सकाळी जायचं होतं, परंतु 2 दसकरेवधी असल्यामुळं मी लेट गेलो. परंतु जात असताना सकाळी उपसरपंचाला मी फोन केला. माझा मुलगा त्या आजीच्या घरी होता. त्यांनी सांगितलं आम्ही पोलीस स्टेशनला येऊन राहिलो, म्हणून मी आलो. तर मी सकाळी जिल्हा अधिकारी साहेबाशी, आयुष प्रसाद साहेबाशी बोललो. उद्या SP साहेबाशी पण बोलणार आहे. नवीन SP जॉईन होतात, मी DSP बोललो. आणि या सभापतीमध्ये परवा मी एकच विषय, महसूल मंत्री, मुख्यमंत्री, सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांना निवेदन देणार. या जो काही प्रांत अधिकारी SDM यांनी अतिशय गेल्या 2-4 महिन्यापासून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यात त्या बाबतीत त्यावेळेस असंच केलं. लोकांचे घरं पाडले, किराणा दुकानं होते, औषध दुकानं होते, चहाचे डबे सगळे काढून टाकले. आणि आज रस्ता फक्त 30 मीटर चालू आहे. तिथं सुद्धा काही 1000 शेतकरी या ठिकाणी त्यांचे काही व्यवसाय चालू होते. गंगापूर धरणातल्या काही शेतकऱ्यांनी जागा घेतल्या त्या नाशिक तालुक्या हद्दीमध्ये. त्र्यंबक तालुक्यात बेजे असेल, आंबोली असेल, अंजनेरी असेल, या धरणात काही जमिनी घ्याल्या. त्यावेळेस लोकांना पैसे मिळाले, त्यांनी रस्त्यावर व्यवसायासाठी 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे अशा जागा घेतल्या आणि त्यावेळेस त्यांचा व्यवसाय करत होते. त्यावेळेस असंच दादागिरी करून कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता, पूर्वी सूचना न देता, लाठीमारचा 4 त्या ठिकाणी वापर करून त्यावेळेस किराणा दुकान असेल अख्खं 100 मीटर दोन्ही बाजूनं 50-50 मीटर खुल्लं केलं. रस्ता मात्र 30 मीटर चालू आहे. म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याला अडचणीत आणून मी अधिवेशनामध्ये सुद्धा मांडलं. कारण स्थानिक शेतकरी, नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही कुंभमेळ्याचे कामं करा. रिंग रोड असेल, सर्व जाणारे त्र्यंबकेश्वर जाणारे रस्ते असतील, हे रस्ते तुम्हाला करायचे असते, पहिले शेतकऱ्यांच्या मिटिंगा घ्या, त्यांना विश्वासात घ्या, त्यांची मानसिकता तयार करा, त्यांना त्यांच्या मनासारखं त्यांना भाव मिळतो का ते बघा. तुम्ही एका शिवारात कोटी रुपयाचा भाव आणि एका शिवारात 25 लाखाचा भाव, शेतकऱ्याची मानसिकता त्या ठिकाणी 100% होणारच आहे. जर तुम्हाला बांधाला नुसतं रेष ओलांडली तर त्या बाजूनं जर 1.25 कोटीचा भाव असेल तर या बाजूला 25 लाख कोटीचा फरक पडल्यावर शेतकरी नाराज होतीलच. आणि शेतकऱ्यांना तुम्ही 5-10 वर्ष अगोदर या ठिकाणी तुम्हाला रिंग रोड करायचा होता, तुम्ही सूचना द्यायची होती, त्यावेळेस त्यांनी त्यांचे राहतं घर बांधले नसते, ती जागा सोडून दिली असती किंवा इकडनं तिकडनं सरकून घेतलं असतं. तुम्ही अचानक या ठिकाणी वर्ष 27 ना 26ला तुम्ही शेतकऱ्याला या ठिकाणी उद्ध्वस्त करताय. शासनाला माझी विनंती, तुमच्या अधिकाऱ्यांनी, जिल्हा अधिकारी असेल, SP असेल, यांनी पहिलं तुमच्या आदेशाप्रमाणे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्तेमध्ये आलं तर मग शेतकरी मारून टाकायचे का आम्ही आमच्या स्वार्थासाठी? कसा तुम्ही न्याय देण्यासाठी आम्ही आता मी न्याय त्या आजीला इतका मारलेला आहे, त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सूचना द्यावा. एवढं कुणा अत्याचार करून, पोलीस पण घेऊन लाठीमार करून शेतकरी दाखवाव्यांना, तुम्ही सांगा एखादा असं मारझोड राहते का? अशी मारझोड राहते का? बघितलं तर डोळ्याला पाणी येतं अशी परिस्थिती, एवढे असं मारलेलं आहे. तुम्ही विश्वासात घ्या ना शेतकऱ्यांना, त्यांना भाव द्या, त्यांची मानसिकता तयार करा. तुम्ही एवढं डायरेक्ट येतो सकाळी लगेच सुरू करायच्या गाड्या घ्यायच्या आणि तुम्ही लगेच पोलीस बंदोबस्तामध्ये हे कोणाला काय सांगणार? मी CM साहेबाला विनंती करणार आहे, महसूल मंत्र्याला विनंती, ज्या प्रांत अधिकाऱ्यांनी, SDM अधिकाऱ्यांनी जे स्वतःहून, त्याला अधिकारच नाहीये, त्यांनी ते जाऊन शेतकऱ्याची मिटिंग घ्या. बाबा तुम्ही 2 दिवस थांबा ना, त्यांची मानसिकता तयार करा. तुम्ही डायरेक्ट अशी हुकुमशाही करता, तुम्ही कसं हे काढलं का? म्हणजे या बाबतीमध्ये नाशिक तालुक्यामध्ये येणाऱ्या कुंभमेळ्यात सगळ्या ठिकाणी, एक ठिकाणी नाही, दिंडोरीत तीच परिस्थिती, त्र्यंबकेश्वरमध्ये तीच परिस्थिती, नाशिकमध्ये तीच परिस्थिती. म्हणजे शेतकऱ्याला रस्त्यावर आणि उघडा पाडून या ठिकाणी कुंभमेळा करायचं काम.